रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यामध्ये हळदी कुंकूचं जे व्रत आहे, स्वास्तिक व्रत, ते कसं करायचं, कुणी करायचं ही माहिती बघणार आहोत. हळदी कुंकू स्वास्तिक व्रत हे अधिक मासामध्ये केलं जाणारं महिलांचं सर्वाधिक प्रिय असं एक व्रत आहे. आपल्या कौटुंबिक सुखासाठी, घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांतता नांदावी, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाढावा, यासाठी हे व्रत आवर्जून केलं जातं. अधिक महिना हा व्रतवैकल्य, पूजापाठ यासाठी विशेष असतो. त्याचप्रमाणे हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. स्वतः श्रीहरी विष्णूंनी अधिक महिन्याला पुरुषोत्तम हे नाव दिलेलं आहे. अधिक महिन्यामध्ये केलेल्या उपासनेचं व्रत वैकल्याचं आपल्याला 100 पटीनं फळ प्राप्त होत असतं. अधिक महिन्यामध्ये आपण काही साधी सोपी व्रते जरी केली तरी सुद्धा त्याची फळं आपल्याला प्राप्त होतात. स्वास्तिक हे भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. चंदनाने, कुंकवाने, शेंदुराने, हळदीने स्वास्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होऊन धनलाभाचे योग बनतात. घरामध्ये स्वास्तिकचे प्रतीक बनवल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. स्वास्तिकच्या 4 ओळींची तुलना 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, 4 जग आणि 4 देव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश, गणेश यांच्याशी करण्यात आलेली आहे. स्वास्तिकच्या 4 ओळी जोडल्यानंतर मध्यभागी बनलेला बिंदू वेगवेगळ्या समजुतीद्वारे परिभाषित केला जातो. जर तुम्ही स्वास्तिक योग्य प्रकारे बनवले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा वस्तू किंवा व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते. स्वस्तिकच्या ऊर्जेचा वापर घरात, दवाखान्यात किंवा दैनंदिन जीवनामध्ये केला तर योग्य व्यक्ती रोगमुक्त, चिंतामुक्त सुद्धा राहू शकते. स्वस्तिकच्या रेषा आणि कोण परिपूर्ण असावेत. चुकून हे उलटे स्वस्तिक बनवू नये. लाल किंवा पिवळ्या रंगाचे स्वस्तिक जे असते ते शुभ आणि सर्वात उत्तम मानले जाते. जिथे वास्तुदोष असेल तिथे घराच्या मुख्य दरवाजावर लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे स्वस्तिक अवश्य लावावं. त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या घरामध्ये वाढेल आणि त्या जागेचा जो दोष आहे, वास्तूतील जो दोष आहे, तो आपल्या आयुष्यावर पडणार नाही. नकारात्मक प्रभाव आहे तो हळूहळू कमी होऊन ती जागा जी आहे ती सकारात्मक होईल आणि त्या जागेमध्ये, एरियामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवाह जो आहे तो वाढेल. आता सर्वात पहिला प्रश्न तुमचा येईल की हे स्वस्तिक व्रत केल्याने काय लाभ होतात, तर याचे फायदे काय आहेत आणि हे व्रत कोणी करू शकतं? तर कोणी हे व्रत करावं? तर बघा, तुमचं स्वतःचं घर असो किंवा तुमचं भाड्याचं घर असो, तुमच्या घरामध्ये शांतता नाही आहे, तुमच्या घरामध्ये कलह आहे, कोणाचंही कोणाशी पटत नाही आहे, नकारात्मक लहरींनी तुमचं घर पूर्णपणे प्रवाहित आहे, तर अशा वेळेला तुम्ही हे हळदी कुंकवाचं स्वस्तिक व्रत करू शकता. यामुळे तुमच्या घरातील जे काही वास्तुदोष असतील आणि वास्तुदोषांमुळे तुमच्या आयुष्यावर जो काही नकारात्मक प्रभाव पडत असेल तर तो दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा जो प्रवाह आहे तो वाढेल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, एकोपा, आनंद या गोष्टी हळूहळू नांदत आहेत असा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. या व्यतिरिक्त भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावर व्हावी. आपण प्रत्येकजण आपापल्या परीनं कष्ट करत असतो, तर आपल्या या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळावी. जो काही पैसा आपल्याकडे येतो त्यामध्ये भरभराट व्हावी, त्यामध्ये बरकत असावी, यासाठी हे व्रत खूप जास्त प्रभावशाली आहे. आता हळदी कुंकवाचं हे जे व्रत आहे ते आपल्या घरातील कोणत्याही एका महिलेने केलं तरी सुद्धा चालतं. आता समजा तुमच्या घरामध्ये सासू, तुम्ही एक दोघी जावा वगैरे राहत आहे, तर सगळ्यांनीच करायचं का असं नाही. घरातील कोणत्याही एका व्यक्तीने करायला तरी चालतं. पण हो, ज्या व्यक्तीने करायचं आहे त्या व्यक्तीने संकल्पयुक्त हे व्रत करायचं आहे. 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. 17 मे पासून आपण या व्रताची सुरुवात करू शकतो. जर आपल्याला अधिक महिना सुरू होण्याच्या दिवशीच काही अडचण असेल, सूतक असेल, पिरियड्स असेल, तर ते आपले सूतक फिटल्यानंतर सुद्धा आपण या व्रताची सुरुवात करू शकतो. संपूर्ण महिनाभर आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे. या व्रतामध्ये आपल्याला उपवास वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. फक्त आपल्याला मनोभावे हे स्वस्तिक व्रत करायचं आहे. तर बघा, तुम्ही 17 मेला या व्रताचा संकल्प करून या व्रताला सुरुवात करू शकता. हे व्रत कसं करायचं आहे, काहीही अवघड नाही. देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तुम्ही हे व्रत करू शकता. आपण हे स्वस्तिक व्रत करत असताना सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची, तुळशीची जी आहे ती पूजा आपल्याला करून घ्यायची आहे.
आता बघा, आपला मुख्य दरवाजा, आपला उंबरठा, तर हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या स्वस्तिक व्रताला प्रारंभ करायचा आहे. आता हे जे व्रत आहे तर ते कोण करू शकतं, तर स्वस्तिकचं व्रत जे आहे तर ते कोणीही करू शकतं. आता हे व्रत करत असताना अगोदर आपल्याला संकल्पसुद्धा करायचा आहे, कारण जर आपण कोणतंही व्रत हे संकल्प करून केलं तर त्याचं आपल्याला फळ हे कित्येक पटीनं जास्त आणि लवकर मिळतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या ठिकाणी आपण हे व्रत करणार आहोत, कारण या व्रतामध्ये आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढावे लागतील, तर त्यासाठी आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा, फूल टाकायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की या अधिक महिन्यात मी स्वस्तिक व्रत करणार आहे. हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदू द्या, असं म्हणून हातातलं पाणी आपल्या खाली तामणामध्ये सोडायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. आपल्या देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला किंवा तुळशीसमोर आपल्याला हा पाट आहे जो आहे तर तो मांडायचा आहे. पण आपल्याला जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे दिवा लावलेला असावा, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला हे व्रत करायचं आहे. त्यामुळे देवघरात दिवा लावलेला असावा. तुळशीसमोर करणार असाल तर तुळशीपाशी देखील दिवा लावलेला असावा. त्यानंतर आपण स्वस्तिक व्रताला सुरुवात करू शकतो. तर बघा, यानंतर एका वाटीमध्ये किंवा पणतीमध्ये हळद घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा गंगाजल किंवा गुलाबजल आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे ते हळद आणि कुंकू जे आहे ते आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या पाटावरती हळदीचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक योग्य पद्धतीने काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू द्यायचे आहे. दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा आपल्याला द्यायच्या आहेत आणि जेव्हा आपण रेषा ओढतो तर त्यावेळेला बाहेरच्या बाजूने आतील बाजूला ओढायच्या आहेत. म्हणजे बघा, बाजूच्या ज्या रेषा आहेत तर त्या आपल्याला खालून वर अशा ओढायच्या आहेत. त्यानंतर स्वस्तिक काढत असताना सुद्धा आपल्याला ज्या रेषा आहेत तर त्या बाजूने, म्हणजेच बाहेरील बाजूने आतील बाजूला अशा प्रकारे ह्या काढायच्या आहेत. योग्य पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. आता जर आपल्याला हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढणं शक्य नसेल तर त्या पाटावरती आपण रांगोळीने स्वस्तिक काढू शकतो. रांगोळीने आपण स्वस्तिक काढणार असू तर आपल्याला एकच स्वस्तिक काढायचं आहे किंवा आपल्याला फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून सुद्धा स्वस्तिक काढू शकतो. फक्त पहिल्या दिवशी आपण ज्या गोष्टीने स्वस्तिक काढणार आहोत, म्हणजे हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढणार असू तर आपल्याला 30 दिवस हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. फुलांचं काढणार असू तर 30 दिवस फुलांचं काढायचं आहे आणि रांगोळीचं काढणार असू तर 30 दिवस आपल्याला रांगोळीचंच स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. आणि या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजेच या स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. अशी आपण एखाद्या देवतेची पूजा करतो तर तसंच आपल्याला या स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे. नैवेद्यामध्ये खडीसाखर ठेवली तरी देखील चालेल. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला ओल्या हळदीने किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता पहिल्या दिवशी आपण हे स्वस्तिक चिन्हाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा काय करायचं, जर आपण हळदी कुंकवाने हे स्वस्तिक काढलं असेल तर ते आपल्याला ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं आहे. पुन्हा नवीन स्वस्तिक काढायचं आहे. फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून स्वस्तिक काढलेले असेल तर पहिल्या दिवसाचं स्वस्तिकाच्या ज्या पाकळ्या फुलांच्या पाकळ्या आहेत तर त्या आपल्याला विसर्जन करायच्या आहे किंवा एका पिशवीमध्ये त्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या साठवून ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन फुलांच्या पाकळ्या वापरून करायचं आहे. रांगोळीने जरी स्वस्तिक काढणार असो तरी दररोज आपल्याला नवीन स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा करायची आहे. अधिक महिना हा श्री विष्णूंना समर्पित आहे आणि स्वस्तिक मधील आडवी रेषा म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेषा जी असते ती म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. आणि स्वस्तिकचा जो मध्यबिंदू आहे तर तो भगवान विष्णूंचे नाभिकमळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला हे स्वस्तिक व्रत जे आहे तर ते अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करायचं आहे. यासाठी उपवास वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. फक्त आपल्याला स्वस्तिक चिन्ह
दररोज काढायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे. जेव्हा जेव्हा कधी मध्ये अडचण येईल तर त्या दिवशी फक्त आपल्याला स्किप करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला अधिक महिना असेपर्यंत हे व्रत जे आहे तर ते सुरू ठेवायचं आहे. आता बघा, मासिक पाळीच्या काळामध्ये घरातील दुसऱ्या व्यक्तीने ही पूजा केली तर चालू शकते, मात्र सूतक असेल तर आपल्याला ही पूजा कोणालाही करता येणार नाही. आता ह्या व्रताचा आपण उद्यापन जे आहे ते सुद्धा करू शकतो. आता ह्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते आपण कसं करू शकतो, तर उद्यापनाच्या दिवशी म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी एखाद्या सौभाग्यवतीला आपल्याला घरी बोलवायचं आहे. तिचे पाय धुवायचे आहेत. त्या पायांवरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. तिला हळदी कुंकू लावायचं आहे. तिचं औक्षवण आपल्याला करायचं आहे आणि तिला गोडाचा प्रसाद म्हणून एखादी गोड वस्तू किंवा गोड मिठाई किंवा अनारसे बतासे या वस्तूंपैकी अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे तर हे आपल्याला द्यायचं आहे. किंवा आपल्याला शक्य झालं तर गोडाधोडाचं जेवण जे आहे तर ते तिथं सुद्धा आपण बनवू शकतो किंवा 1 कप दूध गोड बनवून दिलं तरी चालेल आणि तिला हळदी कुंकवाचा करंडा आपल्याला वाण म्हणून द्यायचा आहे. त्याचबरोबर आपण इतर सुद्धा ज्या सौभाग्याच्या गोष्टी आहेत तर त्या तिला भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. शक्य झालं तर आपण तिची ओटीसुद्धा भरू शकतो. तर अशा प्रकारे या व्रताचं जे आहे ते उद्यापन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. नोकरी व्यवसायामध्ये जर काही अडचणी असतील किंवा अखंड सौभाग्याचे आपण हे व्रत करू शकतो. घरामध्ये सुखसमृद्धी यावी, घरामध्ये इतर जर काही समस्या असतील, पैशाच्या असतील तरीसुद्धा आपण मनोभावे अधिक महिन्यामध्ये हे व्रत करू शकतो. मात्र हे व्रत करत असताना आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तसा तर संपूर्ण महिनाभर अधिक महिन्यामध्ये कुणीही मांसाहार करू नये. तर बघा, थोडक्यात काय ते जाणून घेऊ आपण. बघा, आपल्याला हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं असेल तर एक हळदीचं, एक कुंकवाचं असे 2 स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे आणि तुम्ही रांगोळीने फुलाने काढणार असाल तर एक स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्ह हे डायरेक्ट खाली जमिनीवर काढायचं नाही आहे. जर तुम्हाला डायरेक्ट खाली जमिनीवर हे स्वस्तिक काढायचं असेल तर गाईच्या शेणाने सारवून घ्या आणि मग त्यावर तुम्ही हे हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढा जे आहे ते काढू शकता आणि त्या जागेवर तुम्ही हे व्रत 1 महिना करू शकता. पण आता तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहणार तर शेण वगैरे कुठे मिळत नाही. अशा वेळी थोडीशी हळद पाण्यामध्ये कालवायची. ज्या जागेवर सारवून ज्या जागेवर काढायचं आहे त्या जागेला सारवून हळदीचं लेपन करून घ्यायचं. त्या जागी तुम्ही हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं, पण पाठ हा सर्वोत्तम ऑप्शन आहे. हे व्रत जे आहे ते सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून सकाळच्या स्वस्तिक वेळेमध्ये आपण जर केलं तर अतिशय उत्तम. जास्तीत जास्त सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून 11 वाजेच्या अगोदरच तुम्हाला हे व्रत करायचं आहे. हे व्रत आपली देवपूजा झाली की देवघरासमोर करणार असाल तर देवपूजा झाली की तिथे हे करायचं आणि जर तुळशीसमोर करणार असाल तर देवपूजा करायची, तुळशीची पूजा करायची आणि मग तिथे हे व्रत करायचं. हे व्रत करण्यासाठी 2 वाट्या करून घ्यायच्या किंवा 2 एखाद्या नवीन पंत्या घ्या. त्या वापरलेल्या पंत्या घेऊ नका, कारण त्याचा काळपटपणा त्याला लागू शकतो. एका पंथीमध्ये हळद टाका, दुसऱ्या पंथीमध्ये कुंकू टाका. हे व्रत अग्निदेवतेच्या साक्षीने करा. संकल्प करा. पुन्हा पुन्हा संकल्प करायचा गरज नाही. पहिल्याच दिवशी फक्त संकल्प करायचा असतो. संकल्प कसा करावा हे प्रत्येकाला माहिती आहे. संकल्पामध्ये तुमची इच्छा बोला. हे व्रत अधिक महिन्याच्या सुरुवातीला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही महिन्यामध्ये कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवसापासून देखील तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. सगळ्यात आधी तुम्हाला हळदीचं स्वस्तिक काढायचं असतं, नंतर तुम्हाला कुंकवाचं स्वस्तिक काढायचं असतं. तुम्हाला मासिक पाळी आली आणि तुमच्या घरातील करणारं कोणी नाही आहे तर तुम्ही ते दिवस स्किप करा. नंतर रेग्युलर कंटिन्यू पुढे सुरू ठेवा. त्याचबरोबर बघा, सेम गावाला गेल्यानंतर घरी करणारं कोणी नसेल तर गावाहून आल्यानंतर तुम्ही हे कंटिन्यू करू शकता. तर हे सूतक असेल तर सूतक संपल्यानंतर तुम्ही हे करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.